नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं शून्य से शिखर तक व्यक्तिपरिचय मालिकेमध्ये। दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती। जीवनातील भव्य दिव्य आणि राष्ट्रीय कार्य म्हणजे त्यांना प्राप्त डॉक्टरेट पदवी। विविध विषयाचे व्यासंगी आणि प्रगल्भ नेतृत्व म्हणून ज्यांचे कर्तृत्व प्रेरणादायी आहे, शांतता, मानवता आणि सामाजिक विकास या मूल्यांनी युक्त असणारे उत्तुंग व्यक्तिमत्व। सामाजिक इतिहासात आणि जनतेच्या मनामनात ज्यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक राहील असे डॉक्टर व्यंकटसाई चलसानी। समस्या आणि संकट नावाचे आभाळ ज्यांच्या डोईवर होते, परिस्थिती खडतर असूनही सत्मार्गाने वाटचाल केल्यास प्रत्येक कार्याला विधायक रूप देता येते, हे ज्यांनी सिद्ध केले असे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर व्यंकटसाई चलसानी। समाज जीवन संघटित आणि संस्थात्मक असायला पाहिजे हा विचार ज्यांच्या हाडामासात आहे, वाचन, चिंतन, विचार विनिमय आणि मगच प्रकल्पाची सिद्धता आणि नियोजनबद्धता आकारास येते, हे आपल्या मितभाषी शैलीने पटवून देणारे आधुनिक समाज आयकॉन म्हणजे परम आदरणीय चलसानी अंकल। सामान्य परिस्थितीत असामान्य कार्य करणारा हा शोषित, गरीब आणि तत्वचिंतक माणूस समाजातला आधारवड बनला आहे। केवळ चरितार्थ चालविणे आणि जगणे या पलीकडेही आयुष्य असते, हा विचार आपल्या चौफेर विहाराने सर्वांना पटवून देणारे अंकल म्हणजे अजब रसायन आहे। 29 डिसेंबर 1954 रोजी आंध्र प्रदेशात नेल्लोर जिल्ह्यातील उदयगिरी तालुक्यात एसारपल्ली या गावी जन्म झाला। अल्पावधीत आई वडिलांचे छत्र हरपले आणि वयाच्या 14व्या वर्षी गाव सोडले। डोईवर छत नव्हते, हाती नोकरी नव्हती, व्यवसाय नव्हता, मात्र जीवनाचे साहित्य सदन बांधण्याची उर्मी बाळगत नामांकित बांधकाम व्यावसायिक ते डॉक्टरेट पदवी मिळविणारे व्यंकटसाई चलसानी हे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले। रात्रशाळेत प्रवेश घेऊन जीवन वाटचालीचा सुरेख सूर्योदय त्यांनी प्रत्यक्षात आणला। मुलांना सर्वोत्तम शिक्षण देत, अनाथांचा आधारवड बनत, वंचित दुर्बल घटकांचा आश्रयदाता बनत सामाजिक वाटचालीत त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे। डॉक्टर व्यंकटसाई चलसानी यांच्या खडतर जीवन प्रवासाचा धावता आढावा श्री विजय जाधव यांच्या शब्दांमध्ये। व्यंकटसाई चलसानी यांच्या आयुष्याची सुरुवात मुळातच खडतर झाली आहे। अगदी लहान असतानाच दुर्दैवाने त्याच्या आई वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या मायेच्या छत्रापासून दुरावले। त्यामुळे खऱ्या अर्थाने पोरके जीवन त्यांच्या वाट्याला आले। त्यांच्या सुदैवाने त्यांच्या आत्याने त्यांना आधार दिला, सांभाळले। आत्यांचे पती अकाली वारलेले, त्यामुळे आत्याची ही परिस्थिती तशी हलाखीचीच होती। त्यामुळे व्यंकटच्या शिक्षणाची आबाळच झाली। अगदी लहान असतानाच त्याने आपले भवितव्य घडविण्याच्या ध्यासातून आत्याचा निरोप घेऊन तडक महाराष्ट्रातील पुणे शहर गाठले। उपजीविकेचं कुठलंही साधन नाही, राहायला डोक्यावर छप्पर नाही, अशा वेळी पुणे स्टेशन जवळील सेंट्रल बिल्डिंग आवारामधील कॅन्टीनमध्ये त्याला आसरा मिळाला। त्याने आपल्या करिअरची सुरुवात कॅन्टीन मधील कपबशा उचलणे, भांडी धुणे इत्यादी पासून झाली आणि येथपासूनच पुढील प्रवास अतिशय थक्क करणाराच म्हणावा लागेल। पोरसौदा, शिडशिडीत बांध्याचा, मोडकं तोडकं हिंदी बोलणारा चुणचुणीत व्यंकटसाई त्याच दरम्यान आमच्या संपर्कात आला, कारण आम्ही देखील त्यावेळी सेंट्रल बिल्डिंग मध्येच निरनिराळ्या कार्यालयात नोकरी करीत होतो। अतिशय तरतरीत, चपळ आणि गोड हसणारा व्यंकट याने आमचे लक्ष वेधून घेतले। रोजच्या गाठीभेटीतून जवळीक निर्माण झाली, त्यातून त्याने मोकळेपणातून संवाद साधला। तो म्हणाला, मला शिकायची खूप इच्छा आहे, पण पुढे काय करायचे हा प्रश्नच होता। मात्र आम्ही त्याला मदत करण्याचे ठरवले। त्याने रात्रीच्या शाळेत प्रवेश घेऊन शिक्षण घ्यावे असा त्याला मी सल्ला दिला। त्याप्रमाणे त्याने सेंट विन्सेंट रात्रीची शाळेचा फॉर्म आणून भरला। अर्थातच गार्डियन म्हणून मी सही केली। त्यामुळे गार्डियन म्हणून सर्व सोपस्कार पार पाडावे लागले। असो, अर्थातच ही त्याच्या उज्ज्वल भविष्याची नांदी ठरावी असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये, कारण यानंतर त्याने जिद्द, चिकाटी आणि शिक्षण मिळवण्याची अफाट जिज्ञासा यातून उत्तुंग भरारी घेत आपलं इप्सित साध्य करण्याची दिशा ठरवली। दिवसा कॅन्टीन मध्ये वेटर म्हणून दिवसभर काम आणि संध्याकाळी रात्री शिक्षण असा उपक्रम करीत अगदी SSC पर्यंत आणि त्यानंतर पदवी शिक्षणापर्यंत काम करत करत अध्ययन केले। मधला काही काळ सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली, तेथे जवळपास 15 वर्ष नोकरी केली व राजीनामा देऊन व्यवसाय सुरू केला, त्यातही बरंचसं यश मिळवलं। अशा प्रकारे त्याने मागे वळून पाहिलेच नाही।
पण एवढ्यावरच व्यंकटचा प्रवास थांबला नाही, तर त्याने समाजशास्त्रामध्येही पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर शांत राहणे त्याच्या स्वभावात नसल्याने त्याने पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले व त्याने डॉक्टर सुधीर तारे यांच्या मार्गदर्शनात इंग्लिश साहित्यकार पेन्शन्सवर्थ यांच्या साहित्यावर पीएचडी प्राप्त केली. शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र हे त्याच्या आवडीचे विषय असल्याने या विषयावर त्याने इंग्रजी वृत्तपत्रात बरेचसे लिखाणही केले. त्यांना मराठी, इंग्रजी, तेलुगू, गुजराती इत्यादी भाषाही ते अस्खलितपणे बोलतात. हे सर्व करत असताना त्यांनी समाजातील गरजूंना निरनिराळ्या स्वरूपात मदत करण्याचे काम चालू ठेवले. शिवाय रक्तदान शिबिरे आयोजित करणे, सामूहिक विवाहासाठी लोकांमध्ये जागृती करणे, गरीब विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके इत्यादी, शिवाय वृद्धाश्रमास मदत मिळवून देणे, झोपडपट्ट्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करण्याचे धोरण चालू ठेवले. त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. विशेषतः नवी दिल्ली येथील विश्वकर्मा विद्यापीठाने त्यांना डीलिट देऊन गौरव केला. शिवाय ऑनररी डॉक्टरेट, डॉक्टरेट इन ह्युमॅनिटी अँड पीएचडी इन एज्युकेशन ही त्यांना प्राप्त आहे. 200हून अधिक पुरस्कार प्राप्त असलेल्या चलसानी अंकल यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151व्या जयंतीचे औचित्य साधून महात्मा गांधी इंटरनॅशनल ग्लोबल पीस सोसायटीच्या माध्यमातून 2020 सालचा गांधीयन फिलॉसॉफी अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे. तसेच विश्व डाक दिवसाचे औचित्य साधून त्यांचे टपाल तिकीटही भारत सरकारच्या फिलाटेलिक डिपार्टमेंट कडून प्रकाशित करण्यात आले आहे. युनायटेड नेशन्सच्या UN 75 मोहिमेत पीस अँबॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती झाली असून नासा फ्युचर मिशन मार्फत त्यांच्याबद्दल मार्सवर माहिती पाठवली जाणार आहे. UN 75 में चयन होने पर उनके गुरु मार्गदर्शक डॉक्टर सुधीर तारे सर बधाई देते हुए कहते हैं, अमृतवेल ग्लोबल स्कूल के वाइस चेयरमैन, ऑटोबायोग्राफी थ्रू द रिंग्स ऑफ फायर के लेखक, फुटपाथ पर सब्जी बेचने वालों के तारनहार, समाज सेवी, ग्रामीण क्षेत्र में जरूरतमंद मरीजों का मददगार, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ कैंपेनर आदरणीय वेंकट साई चलसानी जी का यूनाइटेड नेशंस के 75वें वर्ष में UN 75 विश्व शांति अभियान 2020 में चयन होने पर अभिनंदन. उल्लेखनीय है, आंध्र प्रदेश में जन्मा एक बालक रेल से बिना किसी के सहारे हरियाणा में पाया जाता है. संघर्ष करते करते दर दर की ठोकरें खाकर वो महाराष्ट्र के पुणे शहर आता है और इसी सिलसिले में नाइट स्कूल में पढ़ाई करता है. शिक्षा प्राप्त कर सरकारी कार्यालय में ही टेम्पररी नौकरी करता है. वही फुटपाथ पर सोता है और एक दिन उसी ऑफिस में ऑफिसर बनकर केबिन में विराजमान होता है. यह कोई मनगढ़ंत कहानी नहीं है, यह रियल लाइफ स्टोरी है वेंकट साई चलसानी जी की. हिंदी, मराठी, तेलुगु, हरियाणवी, इंग्लिश आदि भाषाओं पर आपकी मजबूत पकड़ है. ये मेरा सौभाग्य रहा कि चलसानी जी का आत्मकथन थ्रू द रिंग्स ऑफ फायर का लोकार्पण 10-12 साल पहले मैंने किया था. चलसानी जी, आप हमेशा युवा पीढ़ी के लिए प्रेरणादायी रहे हो. शून्य से शिखर तक प्रेरणादायी व्यक्तित्व वेंकट साई चलसानी, हमें आप पर गर्व है. भारत के भूतपूर्व प्रधानमंत्री माननीय डॉक्टर मनमोहन सिंह साहब जी ने भी अपने किताब में उल्लेख किया है. वे लिखते हैं, डॉक्टर वेंकट साई चलसानी is one of the prominent figures in the city of Pune who has contributed to many social causes and continues to do so with the same vigor since he started. He has worked for 15 years in the administration departments of public works, state government of Maharashtra and is a regular contributor of articles and publications in leading English newspapers. He writes on essential topics of education, social and political issues and social concerns. Though his occupation includes construction and agriculture, his forte remains social work and that is something he admits he likes the most. After facing enormous hardships and a bitter struggle in the initial days of his life, Dr. Chalsani started helping people. Some of the many social initiatives of his include blood donation drives, group marriages, addressing issues of aged and neglected people, street children, counseling for families in trouble by providing them free legal advice, and adopting poor students and providing financial help to them,
to complete their graduation. More important is the fact that his larger objectives of working with people is to abolish the cause of casteism and unfortunate reality of our society today. His mingling with people is reflected in the fact that he has become a people's person and is well versed in English, Marathi, Hindi, Telugu, Gujarati and Rajasthani languages. Apart from being a Bachelor of Arts in English and Master of Arts in Sociology, he has a doctorate honorary conferred in Sri Lanka, doctorate in Literature by Vishwakarma University, New Delhi, doctorate in Humanity by University of Jerusalem, and a PhD in Education. He is currently the founder vice president of Amritwell Global School, located at Sikrapur, Pune, and founder and working president of We Indians, which is working for intercaste, interreligious marriages, counseling, legal and financial aid. He is also an international organizer of International Human Rights Justice Federation and a national advisor to Mahatma Phule Talent Research Academy, Nagpur. The awards that he has received at the state, national and international level speak volume of his work. The biographical novel Through the Rings of Fire, written by J.D. Benedict Thiagarajan, is based on Dr. Chalsani's life. It is our privilege and a great fortune to state that Dr. Chalsani is one amongst us to bring this book out. We look forward to working with him as a team in his social initiatives and projects. थँक यू. डॉक्टर व्यंकटसाई चलसानी हे अनेक संस्थांचे संस्थापक सल्लागार आहेत. अशा प्रकारे व्यंकटसाई चलसानी यांचे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अनन्यसाधारण आहे. खरे तर ज्या खडतर परिस्थितीतून त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे आणि त्यानंतर ज्या जिद्दीने, चिकाटीने आणि अमाप कष्टातून जे साध्य केलेलं आहे, ही बाब अतिशय अतुलनीय आणि गौरवास्पद आहे, यात शंकाच नाही. डॉक्टर वर्षा आडचौरे या युट्यूब चॅनलवरील शून्य से शिखर तक मालिकेअंतर्गत हे पहिलं व्यक्तिमत्व आहे ज्याच्या बाबतीत बोलण्यासाठी 3 भाषांचा वापर केलेला आहे. काय करणार, आमचाही नाईलाज होता. कारण व्यंकटसाई चलसानी यांना अनेक भाषा अवगत आहेत, अनेक भाषांवरती त्यांचं प्रभुत्व आहे. तर त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी आमचं ज्या भाषांवरती प्रभुत्व आहे त्या भाषेत बोलणं आम्ही प्रिफर केलं. आणि सगळ्यात महत्वाचा उद्देश यामागे असा होता की जो व्यक्ती संपूर्ण भारतच माझ्या कुटुंबामध्ये आहे आणि भारताची विविध संस्कृती, विविध राज्यांची संस्कृती, विविध जाती धर्मांची संस्कृती आपल्या कुटुंबात जोपासतो, ज्यांच्या कुटुंबातील मेंबर हे वेगवेगळ्या भारतीय कल्चरमधून आलेले आहेत, तर अशा व्यक्तीबद्दल बोलण्यासाठी लँग्वेजेसचा वापर केला. यासाठी खरंच खूप आनंदी आहे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी या विचारधारेप्रमाणे चलसानी अंकल म्हणजे सर्व शिक्षणप्रेमींचे विचार विद्यापीठ आहे. मितभाषी, विनयशील, प्रसन्नचित्त, अध्ययनशील आणि सर्व समावेशकता या मूल्यांनी बहरलेलं हे गुणी व्यक्तिमत्व सामाजिक बांधिलकीचा राष्ट्रीय आधार आहे. अंकल म्हणजे शिक्षणप्रेमींच्या जीवनाला आकार देणारे शिल्पकार आहेत. ग्रंथांचे वाचन, उपासना, ध्यानधारणा आणि नीती तत्वांनी जीवन साकारणारे हे व्यक्तिमत्व जीवन जगण्याची अखंड प्रेरणा देते. त्यांच्या ठाई व्हीआयपी हा संकेत नसतो, नागरिकत्व आणि विद्वत्ता याला मान असतो. गुणवत्तेला स्थान आणि आम्हासारख्या साधारण शिक्षक प्रेमींच्या जीवनाची जाण असणारे अंकल म्हणजे आयुष्याचे सुंदर तत्वज्ञान आहे. त्यांच्या तत्वांचा जय व्हावा, विचारांची ज्योत आणि तेजाची आरती आणि आसमंत बहरून यावा. या ऋषितुल्य व्यक्तिमत्वास शतशः नमन.